स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये। वर्धा यवतमाळ नांदेड या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये मागील अपडेटमध्ये आपण कळंब ते यवतमाळ व कळंब दरम्यान बनवण्यात येणारी टनल याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो कव्हर केला होता आणि आज आपण टनलच्या एंड पॉईंटपासून समोरचा भाग जो आहे तो कव्हर करणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो समोर जो आपल्याला प्लांट दिसतो आहे हा कळंब ते यवतमाळ दरम्यानच्या टनलचा जो एंडिंग पॉईंट आहे त्या या ठिकाणी या प्लॅटच्या खालच्या दिशेने बनवण्यात येत आहे। या ठिकाणी टनल जी आहे ती समाप्त होणार आहे। ही जी टनल आहे हे 2.5 किलोमीटर लांबीची असणार आहे आणि त्यातील साधारणतः 500 मीटरच्या जवळपासचे जे काम आहे ते दोन्ही साईडने मिळून पूर्ण करण्यात आल्याची या ठिकाणी माहिती मिळाली आहे। टनल संपल्यानंतर ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने समोर येणार आहे व या ठिकाणी क्रॉस करणार आहे कार्लीकडून खैरी तसेच पोफळणी या गावांकडे जाणाऱ्या या रस्त्याला आणि या रस्त्यावर एका पुलाच्या निर्मितीचे कार्य हे या ठिकाणी 100% पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल। टनल समाप्त झाल्यानंतर हा पहिलाच ब्रिज असणार आहे जो 100% पूर्ण करण्यात आला आहे। मागील दिशेला खैरी व पोफळणी हे गाव तर या दिशेला कार्ली हे गाव आहे आणि कार्ली गावाच्या जवळच या ठिकाणी टनल जी आहे ती निर्माण केल्या जात आहे। 2.5 ते 3.5 किलोमीटर लांबीची ही टनल जी आहे ती जवळपास 500 मीटरच्या आसपास पूर्ण करण्यात आली आहे व उर्वरित जे टनल आहे त्याचे काम हे आहे दोन्ही साईडने टनल बोरिंगचे जे काम आहे ते चालू आहे। पुढील वर्षाच्या शेवटी किंवा 2027च्या सुरुवातीला या टनलचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा। या दिशेला कार्ली हे गाव साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की पुलाच्या निर्मितीचे काम हे पूर्ण झाले आहे तसेच या ठिकाणची रंगरंगोटी देखील पूर्ण करण्यात आली आहे। तर या दिशेला ही रेल्वे लाईन आता तळेगाव रेल्वे स्टेशनकडे जात आहे आणि खालच्या दिशेने या पुलाच्या खालून ही रेल्वे लाईन क्रॉस होत असल्यामुळे खालच्या दिशेने काम करण्यात आले आहे, पण त्या ठिकाणी सध्या पावसाचे जे पाणी आहे ते साचल्याचे आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणचे जे काम आहे ते जवळपास 100% पूर्ण झाले आहे। त्यामुळे आता जेव्हा टनलचे काम पूर्ण करण्यात येईल त्यानंतरच खालच्या दिशेने हे पाणी काढून त्या ठिकाणी ट्रॅक लेईंगचे काम हे करण्यात येणार आहे। या दिशेला कळंब या ठिकाणावरून कळंब रेल्वे स्टेशन 20 किलोमीटर अंतरावर असणार आहे तर यवतमाळ रेल्वे स्टेशन हे साधारणतः 15 ते 18 किलोमीटर लांबीवर असू शकेल। या ठिकाणी आपण पाहू शकता की या पुलापासून साधारणतः 500 मीटर अंतरावर हा जो प्लांट आहे हा लावण्यात आला आहे। कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम या ठिकाणी चालू आहे। या प्लांटच्या खालीच जी टनल आहे ती बनवण्याचे कार्य हे 24 तास सुरू आहे। पुलाला क्रॉस केल्यानंतर खालच्या दिशेने या दिशेने आपण पाहू शकता की खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन समोर जाणार आहे। खालच्या दिशेने साधारणतः 10 ते 15 फूट खालपर्यंत खोदकाम केल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचले आहे आणि त्यामुळेच या पाण्याच्या दोन्ही साईडला या ठिकाणी प्रोटेक्शन लावण्यात आले आहे। या ठिकाणावरून साधारणतः 4 किलोमीटर अंतरावर तळेगाव हे रेल्वे स्टेशन असणार आहे। तर मित्रांनो आता आपण टनलपासून पुढे आलो आहे आणि कार्ली गावापासून 2 किलोमीटर अंतरावर त्या दिशेला कार्ली गाव हे 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि या ठिकाणी बैलजोडीच्या निरीक्षणामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की एका ओव्हरब्रिजचे जे काम आहे ते या ठिकाणी केल्या जात आहे। हा जो ब्रिज आहे मित्रांनो हा रेल्वे लाईनच्या वरून पास होणार असल्यामुळे या ठिकाणी बनवण्यात येत आहे। मागच्या दिशेला कार्ली हे गाव आहे तर समोरच्या दिशेला यवतमाळ वणी रस्ता असणार आहे आणि या दोन गावांना तसेच या रस्त्याला जोडण्याकरिताच या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे करण्यात येत आहे। रेल्वे लाईनवरील हा पूल जो आहे तो या ठिकाणचा तयार करण्यात आला आहे तर या ठिकाणचे जे जॉईंट्स आहे त्यांचे काम व्हायचे अजून बाकी आहे। पिलरच्या निर्मितीचे कार्य हे पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग व स्लॅब कास्टिंगचे कार्य हे या दिशेला बाकी असल्याचे आपल्याला दिसत आहे। याच पुलाच्या खालून
वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही पास होणार आहे। खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन टनलच्या एंड पॉईंटपासून खालच्याच दिशेने या ठिकाणापर्यंत रेल्वे लाईन खालूनच येणार असल्याचे आपल्याला समोर दिसत आहे। या ठिकाणच्या पिलर निर्मितीचे हे सर्व कार्य पूर्ण झाले आहे। तर या पुलाचे काम देखील आता हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये येत आहे। या पुलाला क्रॉस केल्यानंतर देखील खालच्याच दिशेने ही रेल्वे लाईन समोर जात आहे तळेगाव रेल्वे स्टेशनकडे। तर मित्रांनो, समोर आपण बघितल्यास टनलच्या दिशेने या दिशेला रेल्वे लाईन येईल व खाली या ठिकाणी नाल्यांचे निर्मितीचे जे कार्य आहे ते सुरू करण्यात आले आहे। रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्याकरिता नाल्यांच्या निर्मितीचे काम हे या ठिकाणी करण्यात येत आहे। रेल्वे लाईनवरचा मेन भाग हा तयार झाला आहे। तर दोन्ही साईडचे जे जॉईंट्स आहे किंवा अप्रोच रोड आहे हे तयार व्हायचे या ठिकाणी बाकी आहे। खालच्या दिशेने रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे जवळपास या ठिकाणचे पूर्ण झाले आहे। तर समोर देखील तळेगाव रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या या दिशेला देखील आपण पाहू शकता की नाल्यांच्या निर्मितीचे काम हे नव्यानेच या लोकेशनवर हाती घेण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। या दिशेला तळेगाव रेल्वे स्टेशन हे 1 किलोमीटर अंतरावर असणार आहे। या दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया, परंतु या ठिकाणी फार पाऊस झाल्यामुळे चिखल हा झालेला आहे। आपण समोर पाहू शकता, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या रस्त्याने तळेगाव रेल्वे स्टेशनवर जावे लागेल, जे या ठिकाणावरून सरळ दिशेमध्ये 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर बनवण्यात येत आहे। या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशन साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असू शकेल। तर मागच्या दिशेला हा पूल जो आहे हा साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण केला जाईल अशी अपेक्षा करूया। तर मित्रांनो, आता आपण यवतमाळ वणी रोडवर आलो आहे आणि डाव्या दिशेला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे काम हे या ठिकाणाहून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर सुरू आहे। समोरचा जो डोंगराळ भाग आहे त्याच डोंगराळ भागातून रेल्वे लाईनची जी टनल आहे ती बाहेर येणार आहे व या दिशेला तळेगाव तसेच यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे। तर मित्रांनो, या लोकेशनवर येण्याचे कारण म्हणजेच हा जो यवतमाळ वणी रोड आहे, समोर आपल्याला सुंदर असा परिसर या ठिकाणी दिसतो आहे। सुंदर अशा डोंगररांगा समोर दिसत आहे। या ठिकाणापासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरातूनच नव्याने प्रस्तावित असणारा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो याच समोरच्या ठिकाणावरून पास होणार आहे। या ठिकाणावरून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरामध्येच त्याचे जे अलाइनमेंट आहे ते पास होणार आहे। शक्तिपीठ महामार्ग हा जो आहे हा प्रस्तावित महामार्ग समृद्धी महामार्गाप्रमाणेच बनवण्यात येणार आहे। आणि समोर आपण पाहू शकता की या डोंगर रांगांमधूनच रेल्वे लाईनपासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतर पुढेच या महामार्गाची निर्मिती ही केल्या जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो डाव्या दिशेने समोरून येणार आहे वर्ध्याच्या दिशेने व दुसऱ्या दिशेला म्हणजेच जाणार आहे नांदेडच्या दिशेने। तर सध्या हा महामार्ग प्रस्तावित आहे व त्याचे अलाइनमेंट या परिसरातून पास होईल। तर कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।